नरेंद्र मोदींना 19 डिसेंबरला राजीनामा द्यावा लागणार. त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस हे नवीन पंतप्रधान होतील आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे पुन्हा परतणार. ह्या सर्व चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात रंगू लागलेत. एप्स्टीन फाईलचा संदर्भ देऊन अनेक नेत्यांकडनं हे दोषारोप चालू आहेत. या आरोपांमध्ये किंवा हे सर्व ज्या काही गोष्टींच्या चर्चा चालू आहेत ह्याच्यात नेमकं किती तथ्य आहे आणि काय आहे एप्स्टीन फाईल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. सध्या नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची आपली कारकीर्द संपवणार आणि ते राजीनामा देणार असं बोललं जात आहे. 75 वर्ष पूर्ण केलेले नरेंद्र मोदी हे त्यांनी भाजपामध्ये घालून दिलेल्या प्रथेला कुठेतरी पाळतील आणि राजीनामा देतील. पण एप्स्टीन फाईल्समध्ये कुठेतरी त्यांच्यावर आरोप होत आहेत, त्यामुळे ते राजीनामा देतील असं बोललं जात आहे. आणि त्यांच्या जागी मराठी पंतप्रधान येईल असं कुठेतरी पृथ्वीराज चव्हाण म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले आणि आताचे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. पण एक लक्षात घ्यायला हवं, पृथ्वीराज चव्हाण यांनी जेव्हा हे काही गोष्टी सांगितल्या तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं थेट नाव न घेता फक्त मराठी पंतप्रधान होईल असं म्हटलंय. आता जर मराठी पंतप्रधान या पदाचा जर संदर्भ घेतला तर शरद पवार यांच्या वयाचा आणि त्यांच्याकडे असलेल्या राजकीय ताकदीचा जर आपण अंदाज घेतला तर अर्थात ते नाव बाजूला पडतं. नितीन गडकरींचा विचार केला तर ते नाव सुद्धा थेटपणे तितकं स्पर्धे येत नाही, कारण आज राजकीय वजन त्यांचं तितकं दिल्लीत असल्याचं नेते मानत नाहीयेत किंवा राजकीय जाणकार सांगत नाहीत. देवेंद्र फडणवीसांचं जर आपण नाव घेतलं किंवा मराठी पंतप्रधान म्हणून ते पुढे येतील का, तर देवेंद्र फडणवीसांच्या इतक्या कारकिर्दीच्या आता या टप्प्यावरती ते पंतप्रधानपदी जातील याची शक्यता एकतर कमी आहे. त्यात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याची भाजप खरंच काम करेल का ह्याच्या सुद्धा बद्दल शक्यता फारच कमी धुसर वाटते. त्यात पृथ्वीराज चव्हाणांनी हे बोलताना जे ही विधानं केली ती त्यांनी दिल्लीला किंवा मुंबईला पत्रकार परिषद घेऊन केलेली नाही, तर त्यांनी कराडला पत्रकार परिषद घेतलेली होती. स्थानिक राजकारणाविषयी स्थानिक बैठकीच्या संदर्भात जी होती तेव्हा ही विधानं केलेली होती. आणि PMO सारख्या ठिकाणी म्हणजे पंतप्रधान कार्यालयामध्ये काम केलेलं त्यांच्याकडनं अशा प्रकारचं विधान येणं, त्यामुळे कुठेतरी त्यांना सिरियसली या संदर्भात घेतलं गेलं आणि कुठेतरी ह्याची चर्चा रंगली. पण अशीच चर्चा किंवा देवेंद्र फडणवीसांवर किंवा नरेंद्र मोदींवर आरोप करताना अशा अनेक गोष्टी किंवा अशा अनेक बोली सुब्रमण्यम स्वामी यांनी सुद्धा याआधी बोललेल्या आहेत, पण तितकंसं त्याला सिरियसली घेतलं जायचं नाही. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी या विधानाच्या वेळी मराठी पंतप्रधान हा उल्लेख जोडून कुठेतरी एप्स्टीन फाईलचा उल्लेख घडून आलाय. आता एप्स्टीन फाईलचा जो सततचा उल्लेख होतो की 19 डिसेंबरला ते कागदपत्र जाहीर होणार आहे, त्यात बरीच नावं आहेत, काय आहेत, एप्स्टीन फाईल्स नेमकं काय आहे या संदर्भातला युट्यूब व्हिडिओ आपला एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आधीच अपलोड झालेला आहे. पण देवेंद्र फडणवीस या कारकिर्दीच्या टप्प्यावरती थेट पंतप्रधान पदावरती जातील ह्याची शक्यता फारच कमी आहे. आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्ष ज्यांची संपूर्ण मदार ही नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवरती टिकून आहे, त्यांना अजून काही काळ नरेंद्र मोदींची गरज असणार आहे. हे अर्थात काळ्या दगडाची पांढरी रेघ आहे, कारण नुसत्या दिल्ली आणि गल्लीतल्या निवडणुका नाही, म्हणजे विधानसभा असतील किंवा लोकसभा नाही, तर अगदी गल्लोगल्लीच्या छोट्या छोट्या निवडणुका सुद्धा म्हणजे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला नरेंद्र मोदींच्याच नावाने मतं मागावी लागतात आणि तो त्यांचा करिश्मा आहे. आणि नरेंद्र मोदींच्या या करिश्माला भाजप इतक्यात लवकर सोडणार नाही हे सुद्धा म्हटलं जातंय. त्यामुळे या टप्प्यावरती नरेंद्र मोदी राजीनामा देतील, त्यात सुद्धा इतके यशस्वी पंतप्रधान असताना ज्यांनी आपल्या देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय, ते अशा प्रकारे ॲब्रप्टली राजीनामा देतील अशी शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे कुठेतरी राजकीय आरोपांची राळ उठवण्यासाठी केले गेलेले आरोप आहे. बाकी या संदर्भात जे पंतप्रधान मुख्यमंत्री या सर्व पदांची चर्चा होते, त्या पदांचे राजीनामे किंवा त्या पदांची नियुक्ती ह्याच्या संदर्भातले जे काही अधिकार आहेत, कॉन्स्टिट्यूशन मधले आपले आर्टिकल्स आहेत, ते तुम्ही अभ्यास करायला हवेत, कारण ह्या चर्चेच्या निमित्ताने ह्या गोष्टी न्यूजमध्ये येतात, त्या करंट अफेअर्सची रिलेट होतात आणि त्या चर्चेला जातात. त्यामुळे आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं खास करून ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत किंवा महाराष्ट्र सरकारच्या सरळ सेवा भरती आहेत त्यांच्यामध्ये करंट अफेअर्समध्ये हे मुद्दे कुठेतरी विचारले जातील, कारण की या गोष्टी सध्या बातम्यांमध्ये आहेत. त्यामुळे ह्या आपण कुठेतरी अभ्यास करून ठेवायला हवा, त्याची कलम अभ्यास करून ठेवायला हवी. बाकी हे सर्व राजकीय आरोप जे काय होत आहे ते बिनबुडाचे आहेत, ते काय आहे, एप्स्टीन फाईल्स नेमकं काय आहे 19 डिसेंबरला कळेलच. बाकी इतर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओजला लाईक करत आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.